आपण इथं वेळेत थांबलेला आहोत। आपण ज्या भाऊची भाषणाची वाट बघत आहे मी त्यांना आमंत्रित करतो। गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांना विनंती करतो स्टेजवर यावं। सलाम महाराज की संदेश भाऊ महाराज पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जिल्हाधिकारी कार्यालयामधून एक कशाशिवाय आम्ही इथून उठणार नाही। माझी विनंती आहे की जिल्हाधिकारी कार्यालयामधून एक शासकीय प्रतिनिधीला बोलवावा, त्यांना आम्ही इथे निवेदन देण्यासाठी तयार आहोत। शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा फुले की, छत्रपती शाहूजी महाराज की, अहिल्याबाई होळकर की, अण्णाभाऊ साठे की, एपीजे अब्दुल कलाम की, बिरसा मुंडा की। और आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, एसआयपी लागू, एसआयपी लागू। 2017चा GR रद्द झालाच पाहिजे। 2017चा GR, 2017चा GR, 2017चा GR। याला आलेल्या सगळ्याच महामानवांच्या कार्याला मी सर्वप्रथम नतमस्तक होतो, अभिवादन करतो। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, हा संपूर्ण महाराष्ट्रातील गोर बंजारा समाज असेल, विमुक्त जाती अप्रवर्गातील समाज असेल, उघड्या डोळ्यांनी बघत आहे की ही विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जी काही घुसखोरी होत आहे, ही घुसखोरी थांबवण्यासाठी गोर सेना व विमुक्त जाती अच्या प्रवर्ग विमुक्त जाती आतील इतर संघटनेच्या माध्यमातून 2019 पासून सातत्याने वेगवेगळे आंदोलन आपण त्या ठिकाणी करीत आहोत। आंदोलन आतापर्यंत खूप झाली, त्याचाच एक भाग म्हणून मागे आपण 8 डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मध्ये जवळपास 50,000 लोकांचा त्या ठिकाणी आपण आंदोलन केलं। संपूर्ण महाराष्ट्रातून गोर बंजारा समाज विमुक्त जाती अची लोक त्या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंतु या गेंड्याच्या कातडी घातलेल्या सरकारला आमच्याबद्दल थोडी देखील सहानुभूती नाही। जाणीवपूर्वक आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून जे निवेदन आपल्याला तिथल्या प्रतिनिधींना द्यायचं होतं, जाणीवपूर्वक या गेंड्याच्या कातडी घातलेल्या सरकारने आपलं साधं निवेदन देखील घेतलेलं नाही। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, लक्षात घ्या, आपण संपूर्ण महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या संख्येने तिथे गेलो आणि तिथे आपल्या समाजाची काही प्रतिनिधी त्या ठिकाणी होते। आणि एवढंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदानाच्या भरोश्यावर ही यादी बघून घ्या, जवळपास 65 आमदार आमच्या मतांवर त्या ठिकाणी निवडून येतात। ही लोक तिथे असताना आमचं जर साधं निवेदन ही लोक जर घेणार नसतील तर यांना सत्तेचा माज किती चढलेला आहे ही लक्षात घ्या। आणि या सत्तेचा माज आपल्याला उतरवलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाहीये। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, ही लढाई फक्त गोर सेनेची नाही, ही लढाई फक्त संदेश चव्हाणाची नाही, ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज व विमुक्त जाती मधील जवळपास 5 कोटी समाजाची लढाई आहे।
तुम्ही किती जागे व्हाल मला माहित नाही, पण मी शपथ घेतलेली आहे जोपर्यंत या सरकारला घुटण्या टेकल्याशिवाय घुटण्या टेकायला लावणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि म्हणून यांना आपण सत्तेचा माज यांना उतरवला पाहिजे. त्यासाठी येत्या 2024 ची निवडणूक जरा चांगल्या प्रकारे आपल्या डोक्यात घालून ठेवा. म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, त्यानंतर आपण तिथून हिवाळी अधिवेशन मध्ये जो आपल्या समाजाचा अपमान या सरकारने केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आपण गप्प बसलो नाही. लगेच 8 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जोडे मारो आणि प्रतिमा धन आंदोलन आपण केलं. तेव्हा देखील सरकारने दखल घेतली नाही. तेवढ्यावर आपण गप्प बसलो नाही. त्यानंतर आपण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जो सोलापूर आणि हैदराबादचा जो नॅशनल हायवे मार्ग आहे तिथे देखील आपण 3 तास चक्का जाम आंदोलन केला. तरी देखील सरकारने त्या ठिकाणी दखल घेतली नाही. तेवढ्यावर आपण गप्प बसलो नाही. त्याच्यानंतर आपण जालना जिल्ह्यामध्ये आलो आणि जालना जिल्ह्यामध्ये नांदेड ते जालना जो राज्य महामार्ग आहे तिथे देखील 10,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण तिथे रास्ता रोको आंदोलन केला. तरी देखील सरकार त्या ठिकाणी दखल घेत नाहीये. त्याच्यानंतर आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आलो. नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये सारखणीला आपण याच प्रकारे तिथे देखील रास्ता रोको आंदोलन केला. तरी सरकार त्या ठिकाणी दखल घेत नाहीये. जेवढ्याला आपण थांबलो नाही, पुन्हा आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलो आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कालच आपण दारव्याला जिथे आपल्या समाजाचे मंत्री महोदय राहतात त्या ठिकाणी आपण रास्ता रोको आंदोलन केलं. तरी सरकार त्या ठिकाणी दखल घेत नाही. पुन्हा आज आपण अकोल्याला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत आहोत. तरी सरकार दखल घेत नसेल तर उद्या पुन्हा पुसदला देखील आपण रास्ता रोको आंदोलन करीत आहोत. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की आता रास्ता रोको आंदोलन तर आपण चालू ठेवूच, पण गावागावामध्ये ताड्यामध्ये हे जे हरामखोर दलाल प्रवृत्तीचे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांचा प्रतिमा दहन करून जोडे मारून तांड्यातून आपण आंदोलन त्याच्या पुढे करायचं आहे. आपण जोपर्यंत गाव पातळीवर आंदोलन येणार नाही तोपर्यंत इथल्या प्रतिनिधींचे डोळे त्या ठिकाणी उघडणार नाहीये. म्हणून मला तुम्हाला सांगायचं माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, याआधी देखील आमच्या सगळ्या वक्त्यांनी इथे विचार व्यक्त केले की हा बंजारा समाज मुळात शांतता प्रिय असणारा समाज आहे. आम्ही जीवाला जीव देणारे लोक आहोत, प्रेमाला प्रेम करणारे लोक आहोत. पण हे सरकार जर आमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा अंत घेत असेल, आमच्या सहनशीलतेची जर परिसमाते बघत असेल तर आमची सहनशीलता जर तुटली तर जीवाला जीव घेतल्याशिवाय देखील आम्ही राहणार नाही. सरकारला इथून मला ताकीद द्यायची आहे. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, अरे विचार करा, ही घुसखोरी का थोडी थोडकी नाही आहे. लाखोच्या संख्येमध्ये आपल्या विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये त्या ठिकाणी घुसखोरी होताना आपण बघत आहोत. मुळामध्ये आपल्या सोबत 14 जातीमध्ये राजपूत भामटा समाजाची लोक आहेत. 1931 ला ज्या वेळेला आपण इथे जनगणना केली, जातीने जनगणना झाली, त्यावेळेला मूळ राजपूत भामटांची संख्या फक्त 6,500 होती. आणि 6,500 असल्यामुळे साधारणतः प्रत्येक वर्षाला 10% लोकसंख्या वाढते. आणि त्या अंदाजाने जर आपण बघितलं तर आज मितेला मूळ राजपूत भामटांची संख्या ही जास्तीत जास्त 25,000च्या घरात त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि 25,000 मधून जास्तीत जास्त 5,000 लोकांची कास्ट व्हॅलिडिटी त्या ठिकाणी झाली असली पाहिजे असा अंदाज आहे. परंतु माहिती अधिकारामध्ये ज्या वेळेला आपण माहिती मागितली की राजपूत भामटा नावाने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती जात वैधता प्रमाणपत्र आपण दिले तर ती संख्या झाली मिळाली 2.5 लाख. विचार करा, जिथे 5,000 असायला पाहिजे तिथे 2,45,000 फक्त राजपूत जे ओपन कॅटेगरी मध्ये आहे त्यांनी घुसखोरी केली. याचा अर्थ असा होतो की 2,45,000 आमच्या मुलाबाळांचं तिथे नुकसान या लोकांनी केलेलं आहे. याचा बदला आपल्याला घ्यायचा. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, लक्षात ठेवा. एवढेच नव्हे तर 2022 ला संपूर्ण MBBSच्या ज्या जागा होत्या त्या एकूण जागांमधून जवळपास 305 जागा या बोगस घुसखोरांना मिळालेल्या आहेत. जिथे आमची मुलं MBBS होणार होती, जिथे आमची मुलं डॉक्टर होणार होती, त्यामधून 305 मुलांचा आमचा भवितव्य, आमच्या मुलांचं भविष्य लोकांनी खराब करून टाकलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मागच्या वर्षी याच वर्षी
एमपीएससी मध्ये एकूण टोटल 17 जागा विमुक्त जातीयाला होत्या. 17 जागेमधून तब्बल 12 जागा या घुसखोरांना मिळाल्या आणि फक्त 5 जागा आपल्या लोकांना मिळाल्या. अरे जिथे आपल्या समाजाची मुलं एसटी होणार होती, PSI होणार होती, जिथे आपल्या समाजाची मुलं नायब तहसीलदार होणार होती, जिथे आपल्या समाजाची मुलं जिथे उपजिल्हाधिकारी होती बनणार होती, तिथे या घुसखोरांना त्या ठिकाणी संधी मिळाली. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, या महाराष्ट्रातील हा महाखोर राज्यातील सरकार या घुसखोरांना पाठीशी घालत आहे. हे घुसखोर जास्त मतदारसंघात नाही, फक्त 4 मतदारसंघामध्ये आहेत. या 4 आमदारांच्या दबावाखाली सरकार येतं आणि बांगड्या घातलेले 65 आमदार का झक मारतात का त्या ठिकाणी मला कळत नाही. आमच्या मतदानावर ही लोक मोठे होतात, आमच्या मतदानावर ही लोक आमदार झाले, आमच्या मतदानावरती ही लोक त्या ठिकाणी मंत्री होतात. आणि ज्या वेळेला आमचे राजेश भाऊ राठोडांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला, त्यावेळेला अतुल सावेंनी भर अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जाहीर केलं की घुसखोरांना आळा घालण्यासाठी आम्ही SIT लागू करीत आहोत. परंतु एका रात्रीमध्ये त्या तिकडच्या लोकांनी, विरोधातल्या लोकांनी दबाव निर्माण केला आणि दुसऱ्या दिवशी त्याच अतुल सावेला त्या ठिकाणी सांगावं लागलं की SIT आम्ही लागू करू शकत नाही, अनावधाने आम्ही ते बोललेलो आहोत. माझ्या बंधूंना आणि भगिनींना जरा लक्षात घ्या, ही SIT लागू करण्याचं जाहीर करून जे कॅन्सल केलं, ती काय एखाद्या जाहीर कार्यक्रमामध्ये, एखाद्या गावाच्या कार्यक्रमामध्ये ते केलेलं नाही आहे. जिथे अधिवेशन चाललेलं आहे, जिथे संविधानिक जागा करतो आणि पुन्हा कॅन्सल करतो. याचा अर्थ असा होतो की एखाद्या लहान बाळाला जर आपण चॉकलेट देतो, बेटा खातो का आणि पुन्हा मागे करून घेऊ, अशा प्रकारचं लहान बाळासारखं आपल्या समाजाला या लोकांनी वागणूक दिलेली आहे. आणि ज्या वेळेला SIT कॅन्सल झाली, त्यावेळेला आमच्या समाजाची 5 आमदार तिथे काय डोळे मिटून बसले होते काय? यांच्या तोंडाला कोणी चावायला घेतलं होतं का? हे काय यांना जाग का आली नाही? यांच्या डोळे काय फुटले होते काय? अरे इथे आमच्या मुलाबाळांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय, आमच्या मुलाबाळाची जिंदगी त्या ठिकाणी नुकसान होते आणि तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही कोरियागडला एवढा निधी दिला, तेवढा निधी दिला, आम्ही मंदिर बांधले, आम्ही सभा मंडप बांधले. अरे मंदिरामध्ये आमच्या मुलांना काय घंटी वाजवायला पाठवू का तिथे? अरे तिथे आमची मुलं नोकरीलाच लागणार नाहीये, तिथे मंदिर बांधून मंदिर घेऊन आपण काय करणार आहे? अरे माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, कोरियागडचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे हे प्रत्येक समाजाला वाटतं, त्याबद्दल सगळ्यांना अभिमान आहे. पण त्याच्या नावाखाली या सर्वसामान्य जनतेला जर तुम्ही मूर्ख बनत असाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला देखील तुमची जागा आम्ही टाकून दिल्याशिवाय राहणार नाही. मुखेडचे आमचे गोरबंजारा समाजाचे आमदार तुषार राठोड यांनी इतर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी पत्र दिलं, मराठा समाजासाठी पत्र दिलं, धनगर समाजासाठी पत्र दिलं. पण या तुषार राठोडला गोरबंजारा समाज दिसत नाही का? अरे गोरबंजारा समाजाच्या मतांवर तू आमदार झालास आणि गोरबंजारा समाजाची गद्दारी करतोय. लक्षात ठेव, 2024 मध्ये तू पुन्हा आमदार दिसणार नाही, याची पूर्ण तजवीज आम्ही करून घेतो. जर तू या बंजारा समाजाच्या मतदारांना निवडून येतो, दुसऱ्यांसाठी पत्र देतो, गोरबंजारा समाजासाठी साधं तोंड उघडत नाही. मला सांगायचं आहे की या तुषार राठोडला समाज दिसत नाही, हा निलय भाऊ नाईक हा BJP मध्ये आमदार आहे, हा देखील गप्प राहतो. कशासाठी गप्प राहतो? यांना यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सत्ता मिळाली का? नाही. हे आणि काही लोक म्हणतात की आम्हाला पक्षाच्या मर्यादा आहेत, पक्षासमोर आम्ही बोलू शकत नाही. या पक्षाच्या मर्यादा दाखवणाऱ्या आमदार खासदारला मला सांगायचं आहे, तुमच्या पक्षामध्ये जर एवढी ताकद असेल, एवढी धमक असेल, तर माझं आव्हान आहे तुमच्या पक्षाला, जिथे गोरबंजारा समाजाचं मतदान नसेल तिथे तुम्ही निवडणूक लढवा आणि तिथून जिंकून दाखवा. मग म्हणेल तुमच्या पक्षामध्ये ताकद आहे. झक मारायला समाजामध्ये येता का तुम्ही? झक मारायला गोरमाटी मतदारसंघामध्ये उभे राहता का तुम्ही? अरे मतदानाच्या वेळेला आमचे मतदान तुम्हाला चालतात,
आणि ज्या वेळेला आमचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात त्यावेळेला म्हणतात की आम्हाला सत्तेची मर्यादा आहे, आम्हाला पक्षाची मर्यादा आहे. हे हरामखोर लोक, दलाल लोक आहेत आणि यांनी जे काय दलाल निर्माण केले गावागावामध्ये, तांड्यामध्ये जे दलाल निर्माण केले यांना देखील त्यांची जागा आपण दाखवून द्यायची आहे. जोपर्यंत यांना आपण त्यांची जागा दाखवून देणार नाही तोपर्यंत यांची काढ उघडणी होणार नाही. म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, 5-5 आमदार असेल, आपला समाज वणवण फिरतो. मला सांगा आपल्या समाजामध्ये शेती किती प्रमाणात आहे? फार कमी शेती आपल्याकडे आहे. 2 एकर, 4 एकर, 5 एकर असेल. 2 भाऊ जर वेगवेगळे झाले तर 2चे 1, 1चा अर्धा आणि अर्ध्याचा अर्धा होऊन जाईल. शेतीच्या भरोश्यावर आपला समाज त्या ठिकाणी टिकणार नाही. राहिला व्यवसायाचा प्रकार, व्यवसाय क्षेत्रामध्ये जसे गुजराती आहे, सिंधी आहे, मारवाडी आहे त्या प्रकारे आपला समाज व्यवसाय क्षेत्रात देखील नाही. उरतो फक्त एकच मार्ग, तो म्हणजे मोलमजुरीचा. आणि आज मी तुम्ही बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी झाल्यानंतर कितीतरी लोक, कोणी ऊस तोडायला जातं, कोणी रोडचं काम करायला जातं, कोणी खोदायचं काम करतं, कोणी बिगारी काम करतं. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, काम कुठलंही छोटं मोठं नसतं. अरे पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावंच लागतं. पण माझा प्रश्न आहे आपल्या सगळ्या लोकांना, अरे ज्या वेळेला आपण आईच्या पोटी जन्माला आलो त्यावेळेला आईच्या पोटावर का आपण सिक्का मारून आलो होतो का, की मोठं झाल्यावर फक्त मोल मजुरीच करणार, काय उसक तोडणार, काय रोडचं काम करणार, काय खोदाचं काम करणार, की बांधकाम मजूर म्हणून जगणार? माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, या सरकारची तीच इच्छा आहे. या सरकारची इच्छा तीच आहे की हा समाज पिढीनं पिढी फक्त मोल मजुरीच करावा. म्हणून राज रोजपणे घुसखोरी होत असताना देखील या घुसखोरांना हे सरकार त्या ठिकाणी पाठीशी घालत आहे. म्हणून मार याडियो, मार भाईयो, मार बहनो, તમને મને હાનું કેર છે કે आपण आखी मिशन केली मतदान करण्याकरिता. मतदान आपण केर सारू करायचं, मतदान आपण हेर सारू करायचा की होत जाताळे आपले जातेर, आपले समाजेर जे प्रश्नाचं वो प्रश्न छडायचा आहे हे सारू आपण मतदान करायचा. पण ये लोग मतदान तो लेलच आणि साधे साधे छळी बकरी स्कीमे पर, पाइपलाइन स्कीमे पर, सभा मंडप पर स्कीमे पर आणि मंदिरेर बांधकामे पर આપણે સમાજને વેંડો પડારે હરદર કાઢો. अरे जर આપણે बेटा नोकरीने लाग्या कोणी, जर આપણે बेटा कधी डॉक्टर बना कोणी, अरे डॉक्टर तो छोड़ो, साधो ग्राम सेवक भी बन सके नहीं, साधो तलाटी बन सके नहीं, पुलिस बन सके कोणी, वन रक्षक भी बन सके कोणी, एसटी ड्राइवर कंडक्टर भी बन सके कोणी. अरे हा वेला वेला ते आपले बेटा शिकावाचा, रात दिन खेतारी काम करायचा, काबाड कष्ट करायचा. मार बेटा शिक्या, मार बेटा अंग बढिया, भाई हरामखोर सरकार आपले गुंडे बाहेर कोण खुसरोच तरी आपण कच्च पेठेरेचा मार भाईयो जरा विचार करो. मार याडियो, मार भाईयो, मार बहनो, अरे एक गोष्ट लक्षात घ्या. अरे 2 भाऊ जर आई बापांमधून वेगवेगळे होत असतील तर आपण आई वडिलांना एक ताट आणि एक वाटी सुद्धा आपण सोडत नाही. कारण माझ्या हिश्श्याचं ताट, माझ्या हिश्श्याची वाटी मला मिळाली पाहिजे म्हणून आई बापाशी आपण त्या ठिकाणी भांडतो. नाही दिलं तर आई बापाचा गळा दाबाला तयार, कारण माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे यासाठी आपण आई बापांना देखील सोडलं नाही. एवढंच नाही माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, शेतामध्ये जो शेतीचा बंधारा असतो तो बंधारा जर अर्धा फूट इकडे तिकडे सरकला तर बाजूवाल्याशी आपण त्यांच्याशी लढाई केली, त्यांचं डोकं फोडलं, अर्धा फूट देखील बंधारा अर्धो फूट भी धुऱ्यावर पर आपण सरकी दिली कोणी, आत्रास कोणी तर તમે માલા ભેણો. अरे खेते में धुऱ्यावर तो વાત छोड़ो, पण तांडे माय वखडी जर जागा हेणो तो वखडी जागा भी आधो फूट वर पर सरके दिने कोण मार याडियो, मार भाईयो, मार बहनो. अरे विचार करो, आपण याडी बातने खाए कचड़ी छोड़े कोणी, आपण आधो फूट वखडी वर पर सरके दिने कोणी, आधो फूट भीत वर पर सरके दिने कोणी. पण आता हमार बेटा जिंदगी खोसारीचा आणि आपण कच्च पेठेरेचा. अरे आधो तरी लोई खवळे दो आणि दुसरो तिसरो कोई करो कोणी. ये जेना आपण मतदान करायचा ऊर करू आपले पर भरोसो दकारो कोणी, आपले समाज फक्त ढुंगो कुसेर फाटाकरण वापर करोच आणि बाकी भी लोक आपले समाज भी लोक आपलो खात करायचा. कारण ही मातो टकाळे पर लावा आणि आरवाळे धनेर माई योनो जागा आपण दकाळे शायर छणे. मार याडियो, मार भाईयो, मार बहनो, आजेर घडीना समाजेर माई
थोड़ा बहुत काही दिचार पर नौकरी लागा ते वो भी नौकरी लाग रे कोणी एवढं कारण असोच की जे काही घुसखोरी हेगी खोटे जातीर दाखला करताय खोटी काफलटी करताय आपले बाल बच्चार मुंडे मार कोळे लोक दुसरेचा आणि आपण कच्चा पेटेरेचा कारण ही लढाई एकले संदेश चव्हाणेर छने ही लढाई एकले गोल सेनार छने ही लढाई आपले बेडबेटा सारूचा ही लढाई आपले नात्या पोत्या सारूचा अरे वो 3% आरक्षण म्हणून कारण आपले समाज थोडा आकडे लोक नोकरी न लागे हो जे काही कपडा घालमेलेचा जे काही ओनर बेडबेटा आणि तांडटी मळी 3% आरक्षण भरोसे पर निस्ता बाटीस कोणी तो बाटीर सोबत जे मान सन्मान म्हणून उभी 3% भरोसे पर और आज ही 3% हमार कंती खोसारो छ और हमार नौकरी वाले लोग आज भी तांडरी मन बाल बच्चा गुंग पड़े हेरेचा अरे जरा तरी जनेर कोणी मनेर काहीतरी वाटे दो जे उपभोक्ता दे वो तमार बेडबेटा तम दे सकते कोणी हो तो लाज वाटीचा आपले ना की आपण काय करायचा आणि कू करायचा कारण मार याडियो भाइयो मार बहनो ही 3% जर न बचो तो हमार बेडबेटा ना भी आय वाले जनेर माय मोल मजूरी करे शायद पर्याय वो जागे प्रवाह अरे हम काय भीक मांगा काय हम काय फक्त मोल मजुरी करा काय हे सरकारने मना केअरचं की आता खूप झालं आता पुढे झालं आमच्या समाजाचा अंत तुम्ही खूप बघून घेतला आमच्या संयमाची परिसीमा त्या ठिकाणी संपलेली आहे म्हणून सेवालाल महाराज एक बात केन होतो काय केला होतो जे मान्य वन मनाव सेवालाल महाराज काही कच जे मान्य वन मनाव आणि जे माना कोणी और सारो हाते भुंगल्यार सोटाला करण केला होतो आबी वेळ आवगीचा की हाते सोटाले काय पर्याय छेनी बचो आपले जाते रहदा है दूसरे जाते रहदा हमार बेट बेटार जिंदगी खोसरेचा हमार बेट बेटा थी ये खेळ रमरेचा हमार जाते ती समाज ती ये खेळ रमरेचा हमार जाते सोबत समाज सोबत ये गद्दारी करायचा कारण गद्दार लोगुना कारण वडूर जागा आपण देखाणू लागे मार याडियो मार भाइयो मार फिनो अरे आदोपुर जागा छोड़े कोणी आतरी जागा आपण छोड़े कोणी आणि ये हराम कर लोग आकी मुंडांग देखेचा मार भाइयो मार याडियो बेनो जन आपण नागपुरीना निवेदन लेता इनके ते आंदोलन किदे जन हमार आकी मुंडांगेन मंत्री जारो पर हमार निवेदन कोणी ली दे रे भाइयो विचार करो जे लोग हमार भरोसे पर मोटे हुए और वो हमार जर साधो निवेदन न लेते हो तो ये प्रति विचार करो कि आपले समाज ने काय कचरो समज घेचा आपले समाज ना हे हलकट समज रेचा करणे समाज झटको आय 2024 एर निवडणुके मापले दखाणो लागे अब ये समाज आंदोलन चमकेनी ही समाज मोर्चान चमकेनी हे जे राजकीय लोक हे राजकीय जमात राजकीय लोकेर समाज हे राजकारणी लोक आंदोलन मोर्चाना चमकेनी हे जर चमकते हो तो फक्त मतदान चमकाचं मतदान ना आणि मतदान टाइमे ना आपण जो को काही को करण बीड जावाचा आणि सारी सत्यानाश आपले समाज हेरोचा कारण हे लोकोना जर धडा स्वीकारविया हे लोकोना जर एनोर जागा दखलविया तो 2024 एर जे हे निवडणुकीर माय मतदाने रूपे ते लोकुनायनोर जागा आपले दखाणो लागे अन्यथा ये लोक वळख लिदे छा की समाज निलेम सुतयरोचा ही समाज अज्ञानचा जत्रा लुटो आया उतरा लुटो जत्रा वेंडो बनाता उतरा वेंडो बनाव माझ्या बंधूंना आणि भगिनींनो एवढंच नव्हे तर या हरामखोर सरकारने 27 डिसेंबरला पुन्हा एक अधिसूचना त्या ठिकाणी काढली आणि त्या अधिसूचनेच्या माध्यमातून जी काही जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत आहे त्याच्या ज्या अटी आणि शर्ती ठेवल्यात त्या अटी आणि शर्ती फार सौम्य दर्जाच्या फार एकदम सोप्या परीने करून टाकल्यात जेणेकरून त्याच्यावर जर कायदा तयार झाला तर जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने जात वैधता त्या ठिकाणी करू शकतील
मला सांगा, त्या अधिसूचनेच्या माध्यमातून 27 तारखेला अधिसूचना काढली आणि या कालच्या 16 तारखेला त्याने हरकत घेण्यासाठी आवाहन केलं. माझ्या बंधूंना आणि भगिनीनं कुठलाही कायदा तयार करायचा असेल, कुठली अधिसूचना अंमलात आणायची असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी 3 महिन्याची वेळ त्या ठिकाणी द्यावं लागतं, पण फक्त 15 दिवसाची वेळ या सरकारने दिली. म्हणून काल गोरसेनेच्या वतीने जवळपास 1 नव्हे 2 नव्हे 21 प्रकारच्या आपण निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि त्यावर देखील आपण हरकत घेतलेली आहे. म्हणून या सरकारचा हा जो काही रंग आहे तो रंग आपण ओळखला पाहिजे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये यांना आपण जागा दाखवून दिली पाहिजे माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. म्हणून लक्षात घ्या, खूप झाला आता संयम राखून होणार नाही. आता आपल्याला आपल्या लाल झेंड्याचा जो क्रांतिकारी प्रतीक आहे तो प्रतीक त्या ठिकाणी आपण दाखवा लागेल. आपल्याला त्या ठिकाणी कुठे ना कुठे आपला हिसका कोर समाजाचा जो ओरिजिनल जो ॲटिट्यूड आहे, जो वृत्ती आहे ती वृत्ती आपल्याला दाखवावी लागेल. तोपर्यंत हे सरकार जेरीस येणार नाही. म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की खूप झालं शांतता, आता शांतता ठेवून चालणार नाही. म्हणून काही झालं तरी येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण यांना जागा दाखवायचे. याच्यावर आपण थांबलेलो नाही आहोत. याच्यानंतर पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यामध्ये देखील आपण आंदोलन करणार आहोत. अंबड तालुक्यामध्ये आपण आंदोलन करणार आहोत. कारण अंबडचे आमदार उच्चेंनी आपल्याला त्या ठिकाणी विरोध केला. त्यासोबतच चिखलीचे जे आमदार आहेत यांनी देखील त्या ठिकाणी आपल्याला विरोध केलेला आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, काही झालं तरी चालेल, आपण आपला हक्क सोडायचं नाही, आपण आपलं मार्ग सोडायचं नाही, आपण आपल्या जागेवर उठायचं नाही. से शांत बेसो, शांत सगळे खाली बसतात. सगळ्यांनी खाली बसायचं आहे. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, ही वेळ अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातून शासकीय प्रतिनिधी त्या ठिकाणी निवेदन घ्यायला येणार नाही, आम्ही इथून उठणार नाही. लक्षात घ्या. कोण म्हणतंय शासकीय प्रतिनिधी येऊ शकत नाही? आम्ही महाराष्ट्रामध्ये एक नव्हे कितीतरी आंदोलन केले, त्या ठिकाणी आमचे निवेदन त्यांनी घेतले. हे सरकार आमची परिसीमा बघते, त्यांना लाजा वाटत नाही. ते हा समाज पुन्हा त्यांना बसलेला आहे. कोण आहे जिल्हाधिकारी? त्याला जर अक्कल नसेल तर इथे येऊन बघ म्हणा आमचे समाज उन्हाबाळात कसा बसलेला आहे. त्यांनी इथे माणसाला पाठवा, त्याशिवाय हा समाज इथून उठणार नाही. काय झालं तरी उठायचं नाही, लक्षात ठेवा. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, मी पुन्हा एकदा
विनम्रतापूर्वक इथून पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करेल की हे चुकीची माहिती आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाचा माणूस निवेदन घ्यायला येत नाहीये. ही 100% चुकीची माहिती आहे. आम्हाला मूर्ख बनवू नका. अरे तुमचे मुलं बाळा देखील नोकरी लागत त्याचाही विचार करा. इथे आमच्या मुलाबाळाचा भवितव्याचा प्रश्न आहे, त्यांच्या जिंदगीचा प्रश्न आहे आणि तुम्ही इथपर्यंत निवेदन घ्यायला येत नाही. दादा वाटत नाही तुम्ही कोणाच्या भरोशावर खाताय. अरे या समाजाच्या भरोशावर तुम्ही नोकरी करताय आणि या समाजाच्या भरोशावर तुम्ही मोठे होताय. तुमचे भावबंद देखील याच्यामध्ये असतील, जरा विचार करा. म्हणून मी पुन्हा एकदा शासनाला त्या ठिकाणी नम्रतापूर्वक विनंती करतो की जोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून एकही व्यक्ती निवेदन घ्यायला येणार नाही तोपर्यंत हा समाज त्याची जागा सोडणार नाही. साधी गोष्ट आहे. आम्ही काय फार मोठी मागणी करत नाहीये. तालुक्याच्या ठिकाणी नाहीये, ग्रामीण भागात आम्ही नाहीये. अरे तुम्हाला फक्त निवेदन घेण्यासाठी बोलवतोय आणि तरी जर तुम्ही येणार नसाल तर या समाजाच्या शांततेची तुम्ही परिसीमा ओलांडू नका. लक्षात ठेवा, हा समाज जर एकदा खवळला तर या लोकांना पळता भुई करण्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून आम्ही फक्त एवढी साधी विनंती करतोय की तुम्ही आमचं निवेदन या ठिकाणी घ्यायला या. मी ज्या वेळेला खाली बसून होतो त्याच वेळेला मी माहिती दिली की शासकीय प्रतिनिधी या ठिकाणी यावा आणि आमचं निवेदन घ्यावा. मी इथे आल्यानंतर अचानक बोलत नाहीये. अर्धा तास 1 तास झालाय मी इथल्या विनंती केली पोलीस प्रशासनाला की शासकीय प्रतिनिधी कलेक्टर ऑफिस मधून एक माणसाला बोलवा, त्यांना आम्ही निवेदन द्यायला तयार आहे. आणि जोपर्यंत आमचं निवेदन इथे घ्यायला येणार नाही तोपर्यंत एकही माणूस इथून जागा सोडणार नाही. लक्षात ठेवा. काय झालं तरी आज बघूया, यांचं पण बघूया आणि आपण पण बघूया काय होतं ते दाखवून देवा. काय होतं ते बघून घेऊ. आम्हाला जर तुम्ही निवेदन घेण्याबद्दल आमची अवकात तुम्ही आमची जर तुम्ही सन्मान करणार नसाल तर आम्ही देखील विचार करतो की काय करायचं ते. म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, कोणी त्या ठिकाणी उठणार नाही. देखो मार याडियो, मार भाइयों, मार बहनों, आता हमार बेट बेटार पूरी जिंदगी तड़के में जारी छ. हमार बेट बेटार जिंदगी सारी खोसारी छ. हमार बेट बेटार जिंदगी बर्बाद हेरी छ. आपले सारू तो आपलो तो काही वेरचं वेगो, आपले तो काही करायचं, आपलो तो काही करायचं करना के, आपलो काही काळो पांढरं वेरचं वेगो. पण हमार जे बेट बेटाचं ओ बेट बेटा सारू आपण आता बेसेरचं. आपली जी येणारी पिढी आहे त्या पिढीसाठी, त्या मुला बाळासाठी आपल्याला इथे बसायचं आहे. अरे ही लोक जर फक्त साधं निवेदन घ्यायला येत नसतील तर मग यांना देखील यांची अवकात आपल्याला दाखवून द्यावी लागेल. म्हणून मला पुन्हा पुन्हा विनंती करायला लावू नका. विनंती संपली तर मग मात्र भारी होईल हे तर आपण लक्षात घ्या. म्हणून माझ्या आपण काय गळी मोठ वाद केरे कोणी, आपण काय येनूर केरी जिंदगी खोसरे कोणी. आपण फक्त विनंती करायचा की एक शासनेरो मन क्या बोला म्हणून हमने निवेदन द्यायचं.
અને ઓતરા સારું जर ये लोग हमार दखल न लेते हेळो तो પછી ये लोग जागा देखावं लागे कोणी काय अकोला काय घणं दूरचं काय जिल्हा अधिकारी कार्यालय काय घणं दूरचं काय आते राहता आणि हमने काय तम चुत्या समजण्याचं काय भेटता हो हमने मूर्ख बनार कोशिश मत करो दुसरे जागे पर सरकारी प्रतिनिधी द्यावचा आणि आता काय नाही आतर आमदार हमार मतदान चायनी काय आतर खासदार हमार मतदान चायनी काय ये सारे येडो बळार काम करायचं मार याडियो मार भाईयो मार फेनो म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो तुम्हाला सांगायचं आहे मला सांगा आपण किती कमवलं किती घरदार काय बाळांना जर त्या ठिकाणी त्यांचा उपयोग होणार नसेल आपली मुलं बाळ जर त्या ठिकाणी नोकरीलाच लागणार नसेल तर या समाजाने काय शिक्षण घ्यायचं सोडायचं आहे का अरे या शिक्षणासाठी या गोर सेनेच्या वतीने देखील अनेक आंदोलन त्या ठिकाणी आपण केलेली आहे ज्या वेळेला 65,000 शाळा या शासनाने तिथे विकायचं काम केलं होतं त्यावेळेला देखील गोर सेनेच्या वतीने एका दिवशी जवळपास 350 ठिकाणी त्या ठिकाणी आपण निवेदन दिले होते आपल्या मुलाबाळांची शाळा त्या ठिकाणी वाचवण्याचं काम आपण केलं माझ्या बंधूंना आणि भगिनींनो एवढंच नव्हे तर काल परवा पुन्हा एकदा या सरकारने अत्यंत काळा कायदा तयार करायचं त्या ठिकाणी ठेवलंय जवळपास 1 नव्हे 2 नव्हे तर जवळपास 15 प्रकारच्या ज्या नोकर भरती आहेत त्या नोकर भरती त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरल्या जातील याच्यासाठी काही एजन्सीला त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे जर 15 प्रकारच्या नोकरीची भरती जर एक कॉन्ट्रॅक्टर करत असतील तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी नसणार आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी या सरकारने केले म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो शांत बसायचं कोणी जागेवर उठणार नाहीये शांत बसा जिल्हाध्यक्ष मनोहरवरती खाली ज्येष्ठ फुले पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो आणि इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जे प्रशासकीय लोक आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी इथे आलात त्याबद्दल आमच्या खाली बसा गर्दी करू नका 1 मिनिट शांतता करा मी गोर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने जिल्हा अधिकारी कार्यालयातील जे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो की मॅडम आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात कारण हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा प्रश्न आहे ऐका जरा शांत बसा मला मॅडमला 2 शब्द बोलू द्या आमच्या विमुक्त जाती अप्रवर्गाला मुळामध्ये जे काही 3% आरक्षण मिळत आहे त्या 3% आरक्षणामध्ये अवैध घुसखोरी त्या ठिकाणी होते अवैधरित्या जातीचे दाखले घेऊन अवैधरित्या जात वैधता प्रमाणपत्र घेऊन लाखोच्या संख्येने घुसखोरी होत असल्यामुळे आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे नोकरीमधील आरक्षण आणि शिक्षणामधील आरक्षण ते संपूर्णपणे संपुष्टात त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आमच्या मुलाबाळाचं आरक्षण त्या ठिकाणी अबाधित राहावं ही घुसखोरी थांबवावी
यासाठी SIT लागू झाली पाहिजे. तसंच 24 नोव्हेंबर 2017चा रक्त नाते संबंधीचा जो GR आहे तो GR त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे. त्यासोबतच 14/2049चा राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवाल शासनाने स्वीकारावा आणि त्यासोबतच विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये आमच्या सोबत असणारा ओरिजिनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे निवास त्याची तालुका आणि जिल्हा निहाय यादी शासनाकडून जाहीर झाली पाहिजे. या मागण्यासाठी या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत आणि हे पहिलं आंदोलन नसून आतापर्यंत ह्याच मागण्या घेऊन जवळपास 15 ते 20 प्रकारे आम्ही आंदोलन केले. हिवाळी अधिवेशन देखील आंदोलन केलं तरी देखील सरकार आमची दखल घेत नाही. म्हणून माध्यमातून आपल्याला विनंती आणि आमच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या मॅडमना मी विनंती करतोय की आमच्या समस्या हे निवेदन आपल्या माध्यमातून संबंधित खात्याला पाठवावे. आपल्या माध्यमातून सरकार दरबारी आपण मांडाव्यात एवढीच विनंती सगळ्या समाज बांधवाच्या वतीने गोरसेना व येथील जेवढ्या काही संघटना आमच्या सहभागी झाल्या त्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतोय आणि हे आमचं निवेदन स्वीकाराल असे आपल्याला मी विनंती करतोय. पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो. आमच्यामुळे थोडीफार आम्हाला कुठल्याही प्रकारचे आम्हाला आनंद नाही की तुम्हाला आम्ही त्रास द्यावा, कारण आमच्या मुलाबाळाचा भवितव्याचा प्रश्न आहे. ही गोष्ट आपण समजून घेऊन आपण जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल गोरसेनेच्या वतीने मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. आणि सोबतच त्या अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून तांड्यातून जी काय गोरबंजारा समाजाची लोक त्यासोबत इतर विमुक्त जाती अप्रवर्गातील लोक या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात त्यांना देखील मी धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. आणि पुन्हा हे आंदोलन आपण असंच चालू ठेवू जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होणार नाही. आपण अशा प्रकारे सहकार्य अशी एक अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने जायचं आहे, कुठल्याही प्रकारचं कालबोट लागू द्यायचं नाहीये, ही काळजी आपण घ्यायची आहे. आपण अजून शांत आहोत आणि शांततेच्या मार्गानेच आपल्याला पुढे सरकत जायचं आहे. जय गोर, जय सेवालाल, जय नायक.